वृषभ राशीसाठी हा सप्ताह अत्यंत शर्यतीचा असा जाणार आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सप्ताहामध्ये नवनवीन चॅलेंजेस समोर येतील, नवीन आव्हाने तुमच्या समोर अचानक येतील, तर तुम्ही त्यांना कसं डील करणार आहेत त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागा किंवा तयार राहा। बऱ्याच दिवसांपासून आपल्याला एखाद्या वास्तूबाबत एखादी चिंता सतावित होती, तर तिला सामोरे जा आणि त्यावर तुम्ही उपाय मिळवण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला योग्य ती मार्गदर्शन ही ह्या सप्ताहामध्ये नक्कीच मिळेल। जर कोणी नवीन वास्तू घेण्याच्या विचारात असतील बऱ्याच दिवसांपासून, तर तोही प्रश्न ह्या सप्ताहामध्ये मार्गी लागणार आहे। एखादी वास्तू तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे मिळण्याचा काळ आहे आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी राहील। सोबतच ह्या सप्ताहामध्ये तुमच्या मनाविरुद्ध अचानक अशा काही घटना घडतील आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं क्रोधित वाटेल किंवा तुमचं रागावर नियंत्रण राहणार नाही। तरीही इथे तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करण्याचं खूप गरज आहे। अचानकपणे तुमच्याकडून एखाद्याचं मन तुम्ही दुखवू शकता, तरी स्वतःच्या रागावर कंट्रोल करा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा। सोबतच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आर्थिक तडजोड तुम्हाला करावी लागणार आहे, कारण अचानकपणे काही खर्चाचे प्रसंग घडतील किंवा उद्भवतील, तर त्याच्याशी पण तुम्हाला डील करावी लागणार आहे। सोबतच मोठे कुयोग घडतील। मानसिकरित्या तुम्ही थोडेसे तणावामध्ये पण राहण्याची शक्यता आहे। तरी इथेही थोडंसं स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा। जीवनामध्ये काहीही घडू दे, मग ते चांगले असू दे किंवा वाईट असू दे, नेहमी प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक विचार करा। जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, ही एकच गोष्ट तुमच्या मनामध्ये असू दे। आणि मेन म्हणजे तुम्ही नकारात्मक विचारांपासून सावध राहा। ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारे अनुभव नक्कीच येतील, त्यामधून तुम्ही नकारात्मकतेकडे वळले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही इथे खूप सावधान राहायला हवे। व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतील। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात होता, तर नक्कीच तुम्हाला ह्या सप्ताहामध्ये तसे एक परिणाम म्हणा किंवा तसे एखादी संधी तुम्हाला प्राप्त होईल। व्यवसाय विस्तार करण्यासाठी तुम्हाला योग्य ती दिशाही मिळू शकेल। सोबतच तुम्ही एखादे नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता, त्यामधून पण तुम्हाला लाभच मिळण्याची शक्यता आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांची पूर्णपणे साथ मिळणार आहे। तुम्हाला कोणतीही जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली असो, एखादं नवीन काम तुमच्यावर सोपवलेलं असो, तरी ते पूर्ण करण्यासाठी तुमचे जे साथीदार वर्ग आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कामामध्ये पूर्णपणे सिद्ध व्हाल। आणि जे काही समजा पहिल्यापासून तुमच्यामध्ये काही लोकांमध्ये रुसवे फुगवे झालेले असतील, मतभेद झालेले असतील, तर तेही ह्या सप्ताहामध्ये पूर्णपणे मिटतील। तरुण वर्गाला ह्या सप्ताहामध्ये नवीन संध्या उपलब्ध होतील, त्यामधून त्यांनी स्वतःच्या भवितव्याचा विचार करावा आणि यामधून तुम्ही स्वतःची प्रगती पण करण्याचा जास्त प्रयत्न करा। नक्कीच तुम्हाला संध्या मिळतील, त्या संधीचं सोनं कसं करायचं ते तुमच्या हातात आहे। याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा। महिला वर्गाला आता थोडासा विश्रांतीचा काळ मिळण्याची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही भरपूर काम करत होता किंवा तुम्ही वर्किंग वुमन जर असाल तर तुम्हाला नक्कीच थोडासा विसावा मिळेल, थोडंसं विश्रांती मिळेल, तरी तुम्ही या काळाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्य पण सांभाळा। सोबतच मित्रमैत्रिणींसोबत कुठे जर प्रवासाला जाण्याच्या विचारात होता तर नक्कीच जा, त्यामधून पण तुम्हाला एक प्रकारे आराम मिळेल, नवीन उत्तेजना मिळेल, नवीन प्रेरणा मिळेल आणि इतक्या दिवस तुम्ही जे काम केलेलं होतं, तुम्ही व्यस्त राहिलेलं होतं, तर ते पूर्णपणे तुमचा थकवा मिटवू शकेल। तरी याचा तुम्ही पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करा। ज्या कोणी लघु उद्योजका असतील, व्यवसाय करत असतील, त्या महिलांना पण त्यांच्या व्यवसायामध्ये काही प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि या लाभाचा तुम्ही नक्कीच तुमच्या व्यवसाय विस्तारासाठी म्हणा किंवा अजून नवीन काही प्रोजेक्ट मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला ह्या लाभाचा पण तुम्ही उपयोग करून घ्याल आणि स्वतःच्या प्रसिद्धी पण करण्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्याल। तरी या सगळ्या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये फायदा होणार आहे। विद्यार्थी वर्गाला मात्र ह्या सप्ताहामध्ये अभ्यासाचे नवीन प्रकार शिकावयास मिळतील। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही उत्तम मार्गदर्शन ह्या सप्ताहामध्ये मिळण्याची शक्यता आहे। एकाग्रतेवर जास्त काम करा। उच्च शिक्षणासाठी जर कोणी परदेशामध्ये जाण्याच्या विचारात असतील तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे। फक्त प्रयत्न करणे अजिबात तुम्ही थांबवू नका। ज्येष्ठ व्यक्तिवर्गांना त्यांचं आरोग्य सांभाळावे लागणार आहे ह्या सप्ताहामध्ये। कोणतेही एखादे जरी नवीन काम तुम्ही करणार असाल तर तुम्ही नक्कीच करा, परंतु तुमची तब्येत आधी तुम्ही सांभाळा। तब्येतीची हेळसांड करून हायगाय करून चालणार नाही। प्रथम आरोग्य, बाकी मग नंतर बाकी सर्व, हे लक्षात ठेवा विशेष करून। आणि आपल्या आहारावर ह्या सप्ताहामध्ये तुम्ही विशेष करून काळजी घ्या। अपचनाचे त्रास होण्याची शक्यता आहे। भरपूर पाणी प्या, उन्हाळा आहे, कारण
याचा तुम्हाला तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही प्रथम काळजी घेणे महत्त्वाचे आहे। एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला काही चांगल्या गोष्टी तर काही वाईट गोष्टी घडविणारा असा जाणार आहे। सोबतच होळीचा सण आहे, भरपूर होळीची आनंद घ्या, रंगपंचमीचा आनंद घ्या प्रत्येकाने। होळीमध्ये जसे विविध रंगांची उधळण असते त्याचप्रमाणे तुमचेही जीवन येणारा तुमचा प्रत्येक क्षण या सर्व रंगांप्रमाणे विविध रंगांप्रमाणे असू दे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। सर्वांना हॅपी होली आणि रंगपंचमीच्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।